Good morning friends, I am Swati. Welcome you all. Today we are going to learn about alphabetical order. Alphabetical order is our second activity. Our second activity is alphabetical order in language study. Language study मधली second activity ही alphabetical order आहे. And this activity asks for 2 marks in board exam. आणि ही activity 2 मार्कांसाठी बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारलेली असते. What is alphabetical order? Alphabetical means what? Do you know about alphabets? These are alphabets means A, B, C, D, A to Z. These are the alphabets. And we have to arrange these words in alphabetically. आपल्याला हे जे वर्ड दिलेले असतात ते कशामध्ये अरेंज करायचे आहेत? अल्फाबेट्स मध्ये अरेंज करायचे आहेत. जसं पहिल्यांदा A येतो, नंतर B येते, नंतर C, आफ्टर दॅट D. तर अशा प्रकारे हे जे लेटर्स येतात ABCD मध्ये तसेच आपल्याला हे लेटर्स हे जे वर्ड्स आहेत ते अरेंज करायचे असतात. दॅट इज अल्फाबेटिकल ऑर्डर. यालाच आपण अल्फाबेटिकल ऑर्डर, अल्फाबेटिकल सिक्वेन्स असं म्हणतो. आता बघा, व्हॉट इज द फर्स्ट रूल इन अल्फाबेटिकल ऑर्डर? हाऊ टू सॉल्व अल्फाबेटिकल ऑर्डर दिस ऍक्टिव्हिटी, म्हणजे कशी सॉल्व करायची, हाऊ टू कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी. आता बघा कशी ऍक्टिव्हिटी ही कम्प्लीट करायची आहे. देर इज वन रूल. व्हॉट इज द रूल ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर? देर इज वन रूल. कोणता रूल आहे तिथे बघा. वी हॅव टू आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर इन ईच वर्ड. आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर इन ईच वर्ड. आता आपल्याला प्रत्येक वर्ड मधला जो पहिला लेटर आहे तो आपल्याला काय करायचा आहे? आयडेंटिफाय करायचा आहे. व्हॉट इज द फर्स्ट लेटर हियर? लुक ॲट हियर. काय आहे इथे? एफ. व्हॉट इज द फर्स्ट लेटर? बी. इथे काय आहे? ए. अँड इथं काय आहे? हियर इज ई. नाउ वी आयडेंटिफाइड, म्हणजे आपण आता आयडेंटिफाय केले की इथं काय आहे? एफ आहे, इथे बी आहे, हियर इज ए अँड हियर इज ई. आता मला सांगा की एबीसीडी नुसार आपण जर बघितलं तर पहिला विच लेटर इज फर्स्ट? कम फर्स्ट. पहिला कोणता लेटर येतो? ए. आफ्टर बी, नंतर सी, नंतर डी येतो. आता बघा आपल्याला हे हाऊ टू अरेंज दिस वर्ड्स इन अल्फाबेटिकली. बघा पहिले जो एबीसीडी मध्ये ए नी सुरुवात होणारा शब्द आहे का ते बघायचं आपल्याला. आहे का ए नी सुरुवात होणारा शब्द? ए नी सुरुवात होणारा शब्द आहे का इथे? यस आहे, एन्शियंट. म्हणून आपल्याला पहिले कोणता वर्ड घ्यायचा आहे? ए नी जो सुरू होतो तो वर्ड घ्यायचा आहे. जर ए नी सुरू होणारा वर्ड नसता तर तिथे 4 वर्ड्स मध्ये ए नी सुरू होणारा वर्डच नसता तर आपण काय केलं असतं? बी नी सुरू होणारा आहे का बघितला असता. जर बी नी पण नसता तर सी नी सुरू होणारा एखादा लेटर वर्ड आहे का बघितला असता आणि तो घेतला असता. आता बघा ए नी सुरुवात होणारा शब्द आहे आपल्याकडे म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे? एन्शियंट. काय घ्यायचं आहे? पहिले ए नी सुरू होणारा वर्ड आपल्याला इथे घ्यायचा आहे. नंतर बघा ए नंतर काय येतो? बी. बी हा लेटर येतो. मग बी नी सुरुवात होणारा इथं एखादा वर्ड शब्द आहे का बघायचा आहे. आहे का बी नी सुरुवात होणारा? एस. हियर इज बेगर. हियर इज बेगर म्हणजे बी नी सुरू होणारा वर्ड आहे म्हणून आपल्याला इथं काय घ्यायचं आहे? बेगर घ्यायचा आहे. बेगर नंतर काय येतोय? बी नंतर कोणता लेटर येतो? सी. मग आपल्याला पाहायचं आहे तिथे की सी नी सुरू होणारा एखादा वर्ड आहे का? नाहीये. सी नी सुरू होणार आहे का? नाही आहे. मग डी नी सुरू होणार आहे का? बघायचं आहे. फक्त आपले कोणते राहिले आहेत? एफ आणि ई उरलेला आहे. 2 आपले झालेले आहेत. सी नी होणार आहे का? नाही. डी नी आहे का? नाही आहे. मग ई नी होणार आहे का? ई नी सुरुवात होणारा ई लेटर नी सुरुवात होणारा वर्ड आहे का? बघायचं आपल्याला. आहे का इथे? यस. अर्थ आहे की नाही? ई ए आर टी एच. मग आपल्याला काय घ्यायचं आहे? अर्थ घ्यायचा आहे. नंतर बघा एकच उरला आहे. कोणता उरलाय? एफ. फ्रंट. आणि एकच ई नंतर एफच येत आहे म्हणून फ्रंट लिहून टाकायचं. काय लिहून टाकायचं? फ्रंट. अशा प्रकारे आपल्याला हे जे वर्ड्स आहेत ते कसे अरेंज करायचे आहेत? अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि हे जे वर्ड्स बघा फ्रंट, बेगर, एन्शियंट आणि अर्थ मीन्स हे लेटर मार्च 2020 च्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारलेले होते. हेच वर्ड्स विचारलेले होते आणि अल्फाबेटिकली लावा असं विचारलेलं होतं. आता बघा आपल्याला आता ही ऍक्टिव्हिटी समजली असेल तुम्हाला. नाउ यू हॅव टू अंडरस्टूड हाऊ टू सॉल्व दिस ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी कशी सॉल्व करायची हे तुम्हाला कळलं. पण आता आपण हे पुन्हा प्रॅक्टिस करूया कसे बाकीचे वर्ड्स करायचे. आता बघा काय आहे? व्हॉट इज द फर्स्ट रूल? काय आहे आपला फर्स्ट रूल? वी हॅव टू आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड. प्रत्येक शब्दामधला काय करायचं आहे? पहिला लेटर आपल्याला
शोधायचं आहे. काय आहे? टिक करायचं आहे किंवा शोधायचं आहे. हिअर इज फर्स्ट लेटर इज M, first letter is C. In this word first letter is T and in this word there is B. काय आहे इथे? B आहे. तर मला सांगा आता मी काय लिहू पहिले? Which word come first? पहिले वर्ड कोणता येणार? सांगा. ही आपण ऍक्टिव्हिटी घेतली, हे वर्ड्स घेतले, एक सोडवून बघितला. आता मला तुम्ही सांगा काय येणार पहिले? एबीसीडी मध्ये कोणता वर्ड पहिले कोणता लेटर येतो? ए, नंतर बी. आताच मी सांगितलं त्याच्यानुसार ए वाला ए नी सुरू होणारा लेटर आहे का इथे? आहे का? चार वर्ड्स मध्ये ए नी सुरू होणारा वर्ड? नो, देयर इज नो. ए नी सुरू होणारा लेटर वर्डच नाहीये तिथे. मग आपल्याला काय करायचं आहे? बी नी सुरू होणारा आहे का? बी लेटर नी सुरू होणारा वर्ड आहे का बघायचा आहे का? यस, हिअर इज ब्रिंग. काय आहे? ब्रिंग आहे ना. बी नी सुरू होणारा, बी लेटर नी सुरू होणारा वर्ड आहे, म्हणून आपल्याला काय करायचं तिथे? ब्रिंग लिहायचं आहे. नंतर बघायचं आपल्याला सी नी सुरू होणारा वर्ड आहे का? इज देयर एनी वर्ड? आहे का इथे? यस, चूज. काय आहे? चूज. असेल तर लिहायचा, नसेल तर मग समोरचा वर्ड बघायचा. सी नी सुरू होणारा वर्ड आहे. नंतर डी नी होणारा आहे का बघायचा? डी नी सुरू होणारा वर्ड आहे का इथे? आहे का? नाहीये. ई नी सुरू होणार आहे का? नाहीये. एफ नी नाहीये. आता कोणते वर्ड राहिले आपले? फक्त टी आणि एम राहिले आहे. तर बघा, सांगा पटकन एबीसीडी बनवून घ्यायची, मनातल्या मनात बनवून घ्यायची. तर काय येणार आहे? पहिले टी येणार आहे की एम येणार आहे? बघा इथे पहिले काय येणार? एम. पहिले काय येणार? एम, नंतर टी येतो. आहे की नाही? पहिले एम येतो आणि नंतर टी येतो, म्हणून एम नी सुरू होणारा वर्ड पहिले आपल्याला पहिले घ्यायचा आहे. कोणता वर्ड? मेक. कोणता घ्यायचा आपल्याला? मेक. आणि मग एकच असतो उरलेला, नंतर तो वर्ड आपल्याला इथे लिहून घ्यायचा आहे. लाईक दिस वी हॅव टू कंप्लीट दिस ऍक्टिव्हिटी. आपल्याला अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आता हे जे आहे हे नेक्स्ट आहे, ते सोडून पाहण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तरी मी सांगते तुम्हाला काय आहे आपला पहिला रूल. we have to identify the first letter. What is the first letter here? D. Here is A, here is T and here is S. आता आपल्याला चारही लेटर समजलेले आहेत. D, A, T and S. आता काय करायचंय? एबीसीडी मध्ये बघायचं आहे, अल्फाबेट्स मध्ये कोणता लेटर पहिल्यांदा येतो? ए. ए नी सुरुवात होणारा वर्ड आहे का? येस आहे आपल्याकडे, म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय लिहायचं आहे? असेट लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? असेट. नंतर बी नी सुरुवात होणारा वर्ड आहे का? नाही. आहे का इथे? नाही आहे, म्हणून आपल्याला नेक्स्ट घ्यायचं आहे. सी नी सुरुवात होणार आहे का? नाही. डी नी? यस, डी नी सुरुवात होणारा आहे. ड्रीम. कोणता आहे? ड्रीम, म्हणून आपण काय घेतलो इथे? ड्रीम. नंतर सी नी, सॉरी, ई नी आहे का? नाही. आता कोणते राहिले? एस आणि टी. हे दोनच वर्ड राहिलेले आहेत. तर एस पहिले येतो की टी पहिले येतो? PQRST. पहिल्यांदा एस येतो, आफ्टर दॅट टी. इथे पण बघा एस पहिल्यांदा येतो आणि नंतर टी येतो, म्हणून पहिल्यांदा काय घ्यावं लागेल आपल्याला? एस ने सुरुवात होणारा शब्द घ्यावा लागेल, म्हणजे स्ट्रॉंग लिहावं लागेल आपल्याला. काय लिहावं लागेल इथे? स्ट्रॉंग लिहावं लागेल. आणि शेवटी जो एक वर्ड उरलेला असेल तो आपल्याला इथे कंप्लीट म्हणजे लिहायचा आहे. टॅलेंट. कळलं आता? अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. आता बघा, हे एक आहे ते तुम्ही सोडवून बघा. इथे काय आहे? डी, इथे एस, इथे बी आणि हिअर इज ए. कोणता वर्ड येईल पहिले? विच वर्ड कम फर्स्ट? विच वर्ड कम फर्स्ट? कोणता येईल? ए नी सुरुवात होणारा येईल. कोणता येईल? ए नी सुरुवात होणारा, ए लेटर नी सुरुवात होणारा वर्ड काय येईल? पहिले येईल, म्हणजे आपण याला 1 नंबर देऊ. नंतर बी नी सुरुवात होणारा, बी नी सुरुवात होणारा वर्ड आहे का इथे? आहे, बॅकड्रॉप, म्हणून आपण याला काय लिहिणार? सेकंड नंबर लिहिणार. नंतर सी नी आहे का बघायचं आहे? सी नी सुरुवात होणारा वर्ड आहे का इथे? नाहीये. मग नेक्स्ट लेटर कोणता आहे? डी. डी नी सुरू होणार आहे का वर्ड आहे का बघायचा? आहे इथे. कोणता आहे? डी. म्हणजे आपण इथं काय लिहिणार? 3 नंबर आणि एकच काय झालाय? आपला एकच उरला आहे, म्हणून आपल्याला इथे काय लिहायचं आहे? 4 नंबर लिहायचं आहे.
लाईक दिस वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. आपल्याला अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आता हे तुम्हाला कळलं असेल. आणि ही ॲक्टिव्हिटी किती मार्कांसाठी येते? 2 मार्कांसाठी येतो. पण एक लक्षात ठेवा, इथे बघा अल्फाबेटिकल ऑर्डर नंबर 1. अल्फाबेटिकल ऑर्डर नंबर 1 म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर या जो टायटल आहे त्याच्या खाली 2 म्हणजे ॲक्टिव्हिटीज येतात. जसं बघा आपण इथे बघितलं की इन एव्हरी वर्ड म्हणजे प्रत्येक इन ईच वर्ड द फर्स्ट लेटर इज डिफरंट. प्रत्येक लेटर काय आहे? डिफरंट आहे, म्हणजे वेगळा वेगळा आहे. बघा इथे एफ आहे, इथे बी आहे, इथे ए आहे आणि इथे ए आहे. तर दिस ॲक्टिव्हिटी इज व्हेरी सिम्पल. ही आपल्याला पटकन करता आलं. पटकन करता आलं की नाही? कारण ए पहिल्यांदा येतो, नंतर बी येतो. पण आता दुसऱ्या जे 4 वर्ड्स येतात त्याच्यामध्ये काय असते की जो फर्स्ट लेटर असतो तो काय असतो? सेम असतो, सगळीकडे सारखाच असतो. मग काय करायचं? हे जो लेटर असतो, हे जे लेटर्स आहेत, फर्स्ट लेटर आहे, ते फर्स्ट लेटर इज सेम इन दॅट ॲक्टिव्हिटी. म्हणजे जे दुसऱ्या नंबरला जे 4 येतात वर्ड्स त्याच्यामध्ये काय असते? जे 4ही वर्ड्स असतात ते सेम लेटरनी सुरू झालेले असतात. तर ती ॲक्टिव्हिटी कशी सॉल्व्ह करायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट क्लासमध्ये आपण ते बघणार आहोत. नाव हे कळलं तुम्हाला आता? नाव डिड यू अंडरस्टँड दिस? हे जर कळलं नसेल तर हीच ॲक्टिव्हिटी म्हणजे ह्याच व्हिडिओ जो आहे तो तुम्ही 1 किंवा 2दा बघितलं तर कळून जाईल, म्हणजे समजेल. आणि इफ यू प्रॅक्टिस मोर अँड मोर, जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तर ही ॲक्टिव्हिटी लवकर म्हणजे सिम्पल आहे. दिस इज व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी. जर बघा हे 9व्या वर्गासाठी आणि 10व्या वर्गासाठी खूप इम्पॉर्टंट अशी लँग्वेज स्टडीचा हा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणजे सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. म्हणून हे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि माझं जर आवडत असेल, शिकवणं जर आवडत असेल तर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.